तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने लावण्या हिने जी शपथ घेतलेली आहे की आता ती अर्णवच्या हातून ईश्वरीला मार म्हणजे खायला लावणार आणि थोबाड फोडायला लावणार अर्णवला तिचं। आता नेमकं लावण्या याच्यासाठी काय काय प्रयत्न करणार आणि कशी तोंडावर पडणार हे सगळंच आपल्याला थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळणार। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतोय की लावण्याला सध्या अर्णवच्या खूप जास्त जवळ जायचं असतं, पण तिचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही कारण तिथे ईश्वरी पोहोचते आणि ईश्वरी लावण्याला थोबाडते आणि तिकडनं हकलवून लावते। मग मात्र आता लावण्याने शपथ घेतलेली असते की यार तू लक्षात ठेव, काहीही झालं तरी तू तुझ्या बायकोच्या कानाखाली मारशील असं मी काहीतरी करवणार म्हणजे करवणार, हा लावण्याचा शब्द आहे। त्यानंतर मग मात्र आता इथे इशूला कळत नसतं की अर्णवला घरी कसं न्यायचं, कारण अर्णवला इतकी जास्त नशा झालेली असते की त्याला चालण्याची शुद्ध नसते। मग त्याला घरी नेणं तर ईश्वरीसाठी खूप मोठा आता टास्क बनलेला असतो। मग आता काय करायचं या विचारामध्ये मग्न असलेल्या इशूला एक सुपर आयडिया सुचते आणि मग आता इशू ही विचार करते की मी अर्णव सरांना आता डायरेक्ट रिक्षाने घरी घेऊन जाते। मग आता ती अर्णवला म्हणते, अर्णव सर चला माझ्याबरोबर। अर्णव सर ऐका। अर्णव ऐकत नसतो, पण इशू बळजबरीने त्याला घेऊन येते बाहेर आणि रिक्षामध्ये बसून ती त्याला घरी घेऊन जाते। तर इकडे लावण्या हे आता इव्हेंट संपल्यावर ऑफिस स्टाफला सांगते की सगळ्यांनी पटापट हे सर्व व्यवस्थित मॅनेज करा आणि मगच इकडनं निघा आणि स्वतः मात्र मोठ्या तोऱ्यामध्ये टेचात निघून जाते। आता लावण्या ही निघून आलेली असते खरी घरी, पण तिला झोपसुद्धा लागत नसते कारण ईश्वरीने तिचा जो काही जबरदस्त अपमान केलेला असतो तो सगळा तिला विसरताच येत नसतो। तिला असं झालेलं असतं की कधी एकदाची दुसऱ्या दिवशीची सकाळ होतीये आणि मी कधी अर्णव स्वतःच्या हाताने ईश्वरीवर हात उचलेल यासाठी खलबत कुटायला वल्लरीच्या घरी जाते। मग आता कशीबशी लावण्या रात्र जागूनच काढते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून थेट ती आता वल्लरी मामीकडे आलेली असते। आता ती वल्लरीकडे आल्यावर वल्लरी ही तिला विचारते, काय गं लावण्या एवढ्या लवकर आज तू कशी काय? त्यावर आता लावण्या काल घडलेला सगळा प्रसंग वल्लरीला सांगते। त्यावर वल्लरी म्हणते, काय त्या बळजबरीच्या सुनबाईने तुला कानात मारली? नाही, आता तिची हिंमत खूप जास्त वाढायला लागली, हे सगळं मला चालणार नाही। आता आपण असं काहीतरी करायचं ना की ज्यामुळे एक घाव दोन तुकडे होतील। त्यावर आता वल्लरी म्हणते, बघ मी काहीतरी मस्त उत्तम पर्याय शोधून काढते। त्यावर लावण्या म्हणत असते, हे बघा मामी, मला एक घाव दोन तुकडे वगैरे काही नाही करायचं, असं काहीतरी करा की ज्या AR समोर तिने माझ्या कानाखाली मारली ना त्या ARनेच तिला मुस्काटात मारली पाहिजे, ज्या ARसाठी तिने हे सगळं केलं ना त्या ARनेच तिला धडा शिकवला पाहिजे। त्यावर वल्लरी म्हणते, ठीक आहे, मग आता जी गोष्ट मी या आधी करत होते तीच गोष्ट मला आत्ता करावी लागेल। आता जी गोष्ट ह्या आधी करत होती ती आत्ता करावी लागणार असं वल्लरीने म्हटल्यावर लावण्या म्हणते, मामी तुम्हाला जे हवं जसं हवं ते तसं तेव्हा तुम्ही करा, मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही आहे किंवा काही एक संबंध नाही आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता, पण काहीही झालं तरी मला त्या मिडल क्लास मुलीला ARच्या हातून मार खाताना बघायचं आहे। तिने माझा केलेला अपमान नाही सहन करू शकत। ती समजते काय स्वतःला, लायकी नसताना ARची बायको झाली आहे याचा अर्थ असा होत नाही की ती वाटेल तसं वागू शकते। तर आता हे सगळं काही राजेश ऐकत असतो आणि आता राजेश हे सगळं ऐकत असताना त्याला मात्र मज्जा वाटत असते, म्हणजे ईश्वरीवरती लावण्य हात उगारणार या गोष्टीचं त्याला थोडं दुःख होत असतं। पण नंतर तो मनात म्हणत असतो, त्या दिवशी मला एकटं टाकून मला फसवून त्या अर्णवकडे गेलीस ना, मग आता त्या अर्णवकडे गेल्याबद्दलची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी। तू माझ्या कितीही जवळ असलीस, माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं ना तरीसुद्धा तू मला सोडून गेलीस, मग त्याची शिक्षा तर तुलाही व्हायला हवीच। म्हणून मग आता लावण्याने जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे। आता लावण्या एकदा का तुला चांगला धडा शिकवणार की मग तुझी अक्कल एकाएकीच ठिकाणावर येऊन जाईल आणि पुन्हा माझ्याबरोबर हे असं वागण्याची तुझी हिंमत होणार नाही। आता बघ लावण्याच्या प्लॅनमुळे काय घडतं ते। त्यावर आता वल्लरी काय करते, वल्लरी ही मुद्दामून
स्टोअर साफ करायला जाते आणि स्टोअर साफ करायला जाते आणि लगेचच तिकडे खाली पडण्याचं नाटक करते आणि आई ग आ मेले मेले वाचवा वाचवा असं ओरडायला लागते. त्याबरोबर तिकडे अंजली येते आणि म्हणते मामी काय ग हे. त्याबरोबर आता वल्लरी म्हणत असते अगं मी साफसफाई करायला इथे आले होते आणि पुन्हा माझा पाय मुरगळला, मी पुन्हा पडले. इतक्यात इशूसुद्धा तिकडे येते आणि ईश्वरी मामीला हे असं पडलेलं बघते आणि म्हणत असते मामी इथे अशा का बसल्यात. त्याबरोबर आता अंजली लगेचच ईश्वरीला सांगते अगं ईश्वरी मामी काही तिथे बसलेली नाही आहे, अगं तिचा पाय घसरला आणि ती पडली आहे. त्याबरोबर आता हे ऐकून इशू म्हणते काय. त्यावर लगेचच अंजली ही वल्लरीला हात द्यायला लागते तर ईश्वरीसुद्धा हात देत असते. आता ईश्वरीचा हात वल्लरी घेत नाही तर मग अंजली म्हणते मामी अगं जाऊ दे, तू माझा हात धर बरं, उठ चल उठ 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 मामी उठ. आणि मग ते आता वल्लरीला उठवायला लागते. वल्लरी म्हणते अगं अंजली पण आता मी हा सर्व पसारा घालून ठेवला आहे, साफसफाई करत होते, पण आता मला लागलं आहे त्यामुळे मला काही हे सगळं करता येणार नाही आणि तू तर राहिलीस 2 जीवांची. तुला सांगताना मला लाजच वाटायला हवी. मग आता हे सगळं कोण आवरणार, कोण माझी मदत तरी करणार आहे मेलीची. आता काय मला कितीही त्रास होत असला, कितीही दुखत असलं तरीसुद्धा आवरावर तर करायला हवीच. अनिताला सांगितलं असतं पण नको सांगायला. ह्या आपल्या घरातल्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तिथे. जर तिने कुठे काही ठेवलं आणि नंतर ते नाही सापडलं किंवा असं काही घडलं तर मग आपण काय करणार. त्यापेक्षा जाऊ दे बाई, मला लागलं असलं तरीसुद्धा मला करायलाच हवं, मीच करते. त्याबरोबर मग ईश्वरी वल्लरीला म्हणायला लागते वल्लरी मामी हे बघा तुम्ही उगाचच्या उगाच नका या सर्व गोष्टींमध्ये पडू. तुम्हाला आधीच लागलं आहे, तुम्ही एक काम करा, तुमच्या खोलीत जाऊन आराम करा, हे सगळं मी आवरते. वल्लरी म्हणते नको ग बाई नको, करशील 1 आणि होईल 2 तेवढं कुणी सांगितलं आहे. त्यापेक्षा माझं काय करायचं ते मीच आपलं बघते, तू जा तू जा. त्याबरोबर पुढे ईश्वरी म्हणते वल्लरी मामी आहो, पण वल्लरी म्हणते नकोच आणि अर्णवला सांगशील वल्लरी मामींनी मला एवढं काम लावलं, वल्लरी मामींनी मला तेवढं काम लावलं. ईश्वरी म्हणते हे बघा मामी असं काही मी नाही करणार आणि असं काही होणारही नाही. अर्णव सर अजून झोपूनही उठलेले नाही आहेत, तोपर्यंत माझी आवरावर करून होईल. आणि आधीच एकतर काल तुमचा पाय मुरगळला होता, कशाला तुम्ही हे सगळं काम करायला घेतलं. आता पुन्हा जर केलं ना तर तुम्हाला खरंच त्रास होईल. त्यापेक्षा माझं ऐका आणि जा. मग वल्लरी म्हणते बरं आता तू एवढं म्हणतेस तर ऐकते तुझं. अंजली बाळा मला जरा हात दे गं, मला उठायलाही जमत नाही आहे. आता अंजली लगेचच वल्लरीला हात देते. त्यावर वल्लरी म्हणते बघा बाई सांभाळून नीट व्यवस्थित तपास एक एक गोष्ट आणि काम कर. ईश्वरी हो मामी असं म्हणते. आता वल्लरीने काय केलेलं असतं, अर्णवचे वडील म्हणजेच मिस्टर रमाकांत राजे शिर्के यांच्या आणि ईश्वरीच्या आईच्या म्हणजेच आत्ताच्या सुप्रियाच्या आणि पूर्वीच्या सुषमाच्या ज्या काही बातम्या लीक झालेल्या असतात, तिने जे काही त्यांच्या बाबतीत कांड केलेला असतो तो न्यूजपेपर आता मुद्दामून तिने बाहेर काढून ठेवलेला असतो, पदराच्या आड लपवलेला असतो आणि ती आता तिकडनं गेलेली असते. तर इकडे आता आकाश ईश्वरीला म्हणतो वहिनी मी तुझी मदत करतो. इशू म्हणते अहो आकाश सर खरंच काही गरज नाही आहे आणि हे काम काही एवढं खरंच फार जास्त नाही आहे, पसारा दिसतोय ना त्यामुळे वाटतंय, मी करेन ना सगळं मॅनेज एकटी. त्यावर आकाश म्हणतो नाही नाही नको वहिनी, अगं ह्याच्यामध्ये जड जड वस्तू का सुद्धा आहेत, तुला एकटीला नाही जमणार आणि तसंही दिराचं ऐकायचं असतं काय. त्याबरोबर ईश्वरी म्हणते बाप रे. त्यावर आकाश म्हणतो ईश्वरी अगं साडी घातली आहेस तू आधीच, साडीमध्ये तुला जमणार नाही एवढं वजन वगैरे उचलायला, त्यापेक्षा आपण दोघं मिळून करूया की. आणि तसंही मीही ऑफिसला जायला अजून वेळ आहे म्हणून म्हणतो. त्यावर मग ईश्वरी म्हणते ठीक आहे करूया आपण दोघं मिळून. मग आता आकाश म्हणतो ये होईना बात, तसंही काल दादाने तुझी सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती दिली होती, पण माझ्या मूर्खपणामुळे दादा माझ्यावरती चिडला, मी काल फंक्शनलासुद्धा आलो नव्हतो, कमीत कमी आता तुला मदत तरी करतो. मग ईश्वरी म्हणते जाऊ देव आकाश सर. आकाश म्हणतो चल लागूया आता कामाला. आणि मग आता आकाश आणि इशू हे दोघंजणं मिळून कामाला सुरुवात करतात. आता मग ईश्वरी ही आकाशला सांगत असते आकाश सर वल्लरी मामींनी सांगितलं आहे की इथे त्यांनी महत्त्वाच्या वस्तू का ठेवल्या, यातलं काहीही फेकायचं नाही या. त्यावर आकाश ठीक आहे म्हणतो. आता बघता बघता ईश्वरीचं स्टोअर साफ करून झालेलं असतं. तर आता ईश्वरी स्टोअर लॉक करून जात असते. लावण्या हे सगळं बघत असते. लावण्या वल्लरीकडे येते आणि वल्लरीला विचारायला लागते मामी काय सुरू आहे सगळी स्टुपिडिटी. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं की ARने त्या मिडल क्लासला थोबाडीत मारली पाहिजे, असं काहीतरी करा, पण तुम्ही तर इकडे काहीतरी वेगळंच करताय. तुम्ही इकडे त्या मिडल क्लासला गधामजुरी करायला लावलं. हे बघा तिने कितीही घोड्याच्या पोटचं जरी काम केलं ना
तरीही त्याचा माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही आहे. मला त्याने काहीच वाटणार नाही आहे. मला फक्त एकदा ARने तिच्या कानाखाली मारलेली बघायची. एकदा का ARने तिला मारलेलं मी बघितलं की मग माझं मन भरेल आणि त्यापेक्षा जास्त मला काहीच नको आहे. कळलं का तुम्हाला? त्यावर आता वल्लरी म्हणत असते की लावण्या अगं किती तुला घाई. मी म्हटलं आहे ना सगळं तुझ्या मनाप्रमाणे घडेल तर सगळं तुझ्याच मनाप्रमाणे घडेल. तू काळजी करू नकोस. अर्णवने ईश्वरीवर हात उगारला. फक्त एवढीच गोष्ट हवी आहे ना तुला. झालं तर मग बाकीचं सगळं तू माझ्यावर सोड. मी म्हटलं आहे ना हे बघ तू का जास्त विचार करू नकोस. मी असं काहीतरी करून ठेवलं आहे ना ज्यामुळे अर्णव नक्की डॅम शुअर त्या मिडल क्लास मुलीवर हात उगारणार आणि तुझी इच्छा पूर्ण करणार. कळलं तुला? इतक्यात तिला समोरून अर्णव चालत येताना दिसतो. वल्लरी ताबडतोब तिच्या जवळचे जे पेपर असतात ते नेऊन अर्णवला दिसतील अशा ठिकाणी ठेवते आणि मग अर्णवला म्हणते, अर्णव बाळा काय रे उठलास? त्यावर अर्णव म्हणतो, हो मामी, ॲक्च्युली मला जरा उठायला उशीरच झाला कालच्या फंक्शननंतर. त्याबरोबर आता अर्णव हा TVचा रिमोट उचलायला जातो आणि त्या रिमोटखाली त्याला तो पेपर सापडतो. आता तो पेपर बघून अर्णव खूप चिडतो आणि म्हणायला लागतो, हे सगळं इथे कोणी आणून ठेवलं? मामी स्टोअररूममध्ये कोण गेलं होतं आपल्या? त्याबरोबर आता वल्लरी लगेचच नाटक करत म्हणते, काय रे अर्णव काय झालं बाळा? एवढा का चिडलास? आणि स्टोअररूममध्ये कोण गेलं होतं असं का विचारतोयस? काही झालं आहे का? त्यावर अर्णव वल्लरीला म्हणतो, मामी जेवढं विचारतोय तेवढं प्लीज मला सांग, कोण गेलं होतं स्टोअररूममध्ये? मग वल्लरी सांगायला लागते की अरे बाबा हो सांगते, चिडू नकोस. तुझी बायको ईश्वरी नाही म्हणजे खरं तर मीच गेले होते आधी आवरावर करायला, जरा साफसफाई करायला. पण अचानक लाईट लावायला जाताना अंधारात माझा पाय कशावर तरी पडला आणि पाय माझा स्लिप झाला. त्यामुळे माझ्या पायाला पुन्हा लागलं. मग तीच मला म्हणाली की मी सगळं आवरते, ती करेल म्हणून सगळं. तीच आत्ता स्टोअररूममधनं आवरावर करून बाहेर आली आहे. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे मिस इंदौरने केलं? मिस इंदौर. आता जोरजोराने तो इशूच्या नावाने हाका मारतो. त्याबरोबर इशू त्या ठिकाणी येते आणि म्हणायला लागते, काय झालं अर्णव सर? इतक्या जोरजोराने मोठमोठ्याने का हाका मारताय? त्यावर अर्णव तिला ते पेपर दाखवतो आणि म्हणतो, काय आहे हे सगळं? त्यावर इशू ते पेपर बघते आणि म्हणते, काय आहे मला काय माहिती, बघू. आणि मग ते आता अर्णवच्या हातातून ते पेपर घ्यायला जात असते. अर्णव म्हणतो, शट अप, इतकं नाटक करशील तू? का वागतेस तू असं? मी तुला सांगितलं होतं ना की या सर्व गोष्टींपासून तू लांब राहा, या सर्व गोष्टीत तू पडू नकोस. मग तरीही तुला का नाही समजलं? तू का सतत राहून पुन्हा त्याच चुका करतेस? मिस इंदौर, मी जर एखादी गोष्ट तुला सांगितली असेल तर तू ती स्ट्रिक्टली फॉलो का करत नाहीस? का प्रत्येक वेळी मी बोललेल्या गोष्टीच्या अपोजिट करायचं असतं तुला? त्यावर इशू म्हणत असते, अहो पण मी केलंय काय? मला कमीत कमी ते तरी सांगा. अर्णव म्हणतो, हे काय आहे मिस इंदौर? त्यावर इशू म्हणते, काय आहे? त्यावर अर्णव म्हणतो, माझ्या वडिलांचा भूतकाळ काय आहे, माझा भूतकाळ काय आहे हे शोधण्यासाठीच तू हे पेपर काढले असशील ना? त्यावर इशू अर्णवला सांगते, नाही अहो मी का काढू हे पेपर, खरंच बोलते मी. त्यावर आता अर्णव म्हणतो, खोटं बोलू नकोस. मग ईश्वरीसुद्धा चिडते आणि म्हणायला लागते, मी खोटं बोलत नाही आहे, समजलं तुम्हाला? आणि एवढा काय भूतकाळ हो तुमच्या वडिलांचा? कुणाचेही वडील कधीच वाईट नसतात. वडील हे कायम चांगलेच असतात आणि आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात. त्यावर अर्णव आता मिस इंदौर असं म्हणत इशूवरती हात उगारतो. पण आता तो इशूला न मारता हात पुन्हा मागे घेतो आणि तिकडनं रागारागात निघून जातो. आता ही गोष्ट लावण्या बघते आणि लावण्याला मात्र आता खूपच जास्त राग येतो. लावण्याला वाटलेलं असतं की अर्णव ईश्वरीला मारेल, पण अर्णवने तसं काहीही केलेलं नसतं. पण कमीत कमी हात तरी उगारला, या गोष्टीचं लावण्याला समाधान आलेलं असतं. मग लावण्या ईश्वरीकडे येते आणि म्हणायला लागते, काय गं, काल ज्या नवऱ्यासाठी माझ्याजवळ एवढ्या मोठ्या तोऱ्यात भांडण केलंस, आज तुझ्या त्याच नवऱ्याने अर्णव सरांनी तुला मारायला हात उगारला. किती वाईट गोष्ट आहे ना ही. कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता त्यांनी तुझ्यावर हात उगारला व त्याबरोबर लगेचच आता ईश्वरीच्या लक्षात सर्व येतं आणि ईश्वरीला समजतं की याचा अर्थ या सगळ्यामागे नक्कीच लावण्याचा हात आहे. मग ईश्वरी ही लावण्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, लावण्या मॅडम, मियाँ बीवी का झगडा है, चलते रहता है. तुम्ही ती म्हण तर ऐकली असेलच ना, जास्त गोड गोड बोललं की मुंग्या लागतात किंवा किडे पडतात. आमच्या नात्यात असं काही होऊ नये ना, म्हणून अर्णव सर माझ्यावर नाराज झालेले मला अजिबातच काही वाटलेलं नाही आहे. होऊ शकतात ना नाराज, थोडे पुढे गेले की त्यांचा राग आपोआप जाईल. त्याबरोबर आता आकाश ह्याने हा सर्व प्रकार पाहिलेला असतो. मग आकाश अर्णवकडे येतो आणि म्हणत असतो, दादा थांब, मला तुझ्याशी बोलायचं. अर्णव म्हणतो, हे बघ आकाश, मी सध्या कोणाशी? त्यावर आकाश म्हणतो, बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहेस मला माहिती आहे, पण तरीही मी काय म्हणतो हे तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल.
तू वहिनीबरोबर जे काही वागलास ना ते पूर्णपणे चुकीचं आहे दादा. त्यावर आकाशला अर्णव म्हणतो तुला माहिती आहे? त्यावर आकाश म्हणतो हो मला सगळं माहिती आहे आणि मी तुम्ही दोघंजणं बोलत असताना सगळं पुन्हा ऐकलं आहे सुद्धा. हे बघ दादा, तुला एखादी गोष्ट जर पूर्ण माहीत नसेल तर कमीत कमी तुझं एवढं काम आहे की तू पूर्ण माहिती करून घेशील आणि मग समोरच्याला बोलशील. तू ईश्वरी बहिणीला ज्या गोष्टीवरून रागवलास बोललास त्यात तिची काही चूक नव्हती. मी ईश्वरी बहिणीबरोबर काम करत होतो, वहिनीने ते पेपर्स बाहेर आणलेच नव्हते. त्यावर आता अर्णव म्हणतो व्हॉट, काय बोलतोयस तू हे आकाश? त्यावर आकाश सांगतो हो मी खरं बोलतोय, कारण आम्ही दोघंजणं एकत्र स्टोअररूममधनं बाहेर पडलो. मग आता अर्णवला स्वतःच्या चुकीवर खूप पश्चाताप होतो आणि आता अर्णव ईश्वरीकडे सॉरी म्हणायला येतो आणि ईश्वरीला तो सॉरी म्हणतोही. त्यावर ईशू त्याला सांगते नको आहे मला तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीचं सॉरी. उद्या तुम्हाला कोणीही काहीही सांगेल आणि तुम्ही याल आणि मला विचाराल. नाही, मामी म्हणाला ते बरोबर होतंच, मी स्टोअररूममध्ये साफसफाई करण्यासाठी गेले होते, पण माझ्यानंतर कोणी गेलं का, माझ्यानंतर कोणी तिकडनं आलं का, माझ्या आधी कोणी गेलं का, या गोष्टींची चौकशी करावी असं नाही वाटलं तुम्हाला? तुम्ही सरळ आलात आणि मला बडबडलात. त्यावर मग अर्णव म्हणतो सॉरी. ईश्वरी मला नको आहे तुमचं सॉरी असं म्हणत तिकडनं निघते आणि कॉरिडॉरमध्ये येते. मग आता अर्णवला प्रश्न पडतो मग हे सगळं केलं तरी कुणी? मग आता अर्णव हा तिथे काम करत असलेल्या आशाला बोलवतो आणि विचारतो आशा मला सांग इथे मगाशी न्यूजपेपर ठेवून कोणी गेलं का, तू पाहिलंस का? त्यावर आशा म्हणते न्यूजपेपर हो साहेब, म्हणजे मगाशी आहे ना लावण्य मॅडमच्या हातामध्ये मी न्यूजपेपर पाहिला होता, कदाचित त्यांनीच इथे ठेवला. इतक्यात त्या ठिकाणी कल्पना नावाची त्यांच्या घरातली दुसरी मेड येते. मग आशा कल्पनाला विचारते तर कल्पना सांगते हो इथे मगाशी लावण्यताईंनीच न्यूजपेपर ठेवला होता, मी त्यावेळेस आहे ना डायनिंग टेबलवरती कपडा मारत होते, मी पाहिलं होतं त्यांना. मग आता अर्णवला खूप राग येतो. अर्णव जोरजोराने लावण्याला हाका मारतो. लावण्य तिकडे आल्यावर अर्णव तिला विचारतो तुझी हिंमत कशी झाली हे सगळं वागण्याची? लावण्या काय समजतेस तू स्वतःला? लायकीपेक्षा जास्त वागायला जातेस आणि नेहमी फसतेस. तुझ्यामुळे आज मी माझ्या बायकोवर मिस इंदौरवर हात उगारला. थँक गॉड की मी तिला काही केलं नाही. त्याबरोबर लावण्य म्हणत असते यार माझा काय संबंध आहे? अर्णव म्हणतो शट अप, उगाचच्या उगाच आणखीन खोटं बोलू नकोस लावण्या आणि ताबडतोब माझ्या घरातनं चालती हो. पुन्हा माझ्या घरात यायचं नाही समजलं, आणि माझ्या पर्सनल गोष्टीपासून लांब राहायचं. स्टे आउट ऑफ इट. माझी बायको, माझा भूतकाळ, माझं प्रेझेंट, माझं पास्ट, माझं फ्युचर कशाशी तुझा संबंध नाही आहे. गॉट इट? गेट लॉस फ्रॉम हिअर. त्याबरोबर लावण्या म्हणते एअर पण. त्यावर अर्णव म्हणतो आऊट. मग लावण्या तिकडनं चालती होते. त्याबरोबर आता ईश्वरी नाराज असते, कॉरिडॉरमध्ये असते. मग अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तिला आता म्हणायला लागतो मिस इंदौर सॉरी, आता तुला मनवण्यासाठी मी उठाबशा काढू का? आणि अर्णव उठाबशा काढायला लागतो. मग ईशू त्याचे हात पकडते आणि म्हणते सर हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे. अर्णव म्हणतो सॉरी माझं चुकलं, मी एकदा खात्री करून घ्यायला हवी होती तुला रागवण्या अगोदर, तुला बोलण्या अगोदर. अगं पण मी तो पेपर बघितला आणि एकाएकी चिडलो. मी एकदा का तो पेपर पाहिला ना की मला कशाचंही भान उरत नाही. ईश्वरी म्हणते सर सगळं ठीक आहे अहो, पण तुम्ही असं वागणं चुकीचं आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे CEO आहात. ठीक आहे, जे झालं ते झालं, आता आपण ते विसरून जाऊ. उगाचच्या उगाच पुन्हा त्याच्यावर चर्चा नको. मग अर्णव इशूला जवळ घेतो. आता हे सगळं काही लांबून जात असलेली लावण्या बघते आणि लावण्याला आता आणखीनच जास्त जेलेसी व्हायला लागते, राग येतो. लावण्या विचार करायला जाते ह्या ईश्वरीचं नशीब एवढं चांगलं काय? मी नेहमी हिच्या बाबतीत जेव्हा जेव्हा काहीतरी वाईट प्लॅन करते तेव्हा तेव्हा हिच्या बाबतीत पहिल्यापासून नेहमी चांगलं कसं घडतं? हिला हिचं नशीब एवढं साथ कसं देतं, का देतं? ओ गॉड डॅम इट असं म्हणत ती आता तिकडनं बाहेर पडते. आता तिचा ड्रायव्हर विचारतो मॅम गाडी ऑफिसला घ्यायची आहे का? त्यावर लावण्य त्याच्यावर चिडते आणि त्याला म्हणते शट अप, सारखं बोललंच पाहिजे का? गप्प बसता येत नाही तुला थोडा वेळ? त्याबरोबर दुसरीकडे वल्लरीलासुद्धा आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र पाहायला मिळतात आणि मग वल्लरीच्याही लक्षात येतं की आपलाही डाव फ्लॉप गेलेला आहे. आणि मग मात्र वल्लरीसुद्धा स्वतःच्याच नशिबाला दोष द्यायला लागते आणि म्हणत असते की प्रत्येक वेळी या ईश्वरीच्या बाबतीत केलेला प्रत्येक प्लॅन हा कसा काय असा डल जातो. आता पुढच्या वेळी असं काहीतरी जबरदस्त प्लॅन करेल ना की ही ईश्वरी त्यामध्ये अडकायलाच हवी. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.